माजी शालेय शिक्षण मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, सावंतवाडी विधानसभेचे लोकप्रिय आणि ज्येष्ठ आमदार सन्मान्य दीपक केसरकर साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष दळवेजी, सन्मान्य नीरज चौधरजी, सन्मान्य कॅप्टन श्रीकांत वालवडकरजी, सन्मान्य मेजर विनय देगावकरजी, या पूर्ण कार्यक्रमाचे आणि या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्रांती घडवण्यामध्ये अग्रेसर असलेले या संस्थेचे कार्याध्यक्ष सन्मान्य अच्युत बोरलेजी, सन्मान्य रत्नेश सिन्हाजी, मंचावर उपस्थित असलेले अन्य प्रमुख मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि सर्व मित्र, आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्ण अक्षरामध्ये उल्लेख करण्यासारखा हा कार्यक्रम आणि हा एक क्षण आहे. आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मातीचा एकंदरीत इतिहास आपण बघितला किंवा समजून घेतला तर आजच्या ह्या कार्यक्रमाचं महत्व आपल्या सगळ्या जणांना अजून समजेल किंवा अजून त्याचा विचार करायला लावेल असा हा एक कार्यक्रम आहे. भोसले सैनिक स्कूल याचा आज भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आज या निमित्ताने झाला आणि त्या निमित्ताने आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत आणि आपल्या प्रत्येकाला सिंधुदुर्ग जिल्हा वासी म्हणून आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल असा हा कार्यक्रम आणि सोहळा अनुभवायला आपल्याला संधी मिळालेली आहे. आपल्या जिल्ह्याचा इतिहास आणि जसा आपल्या अच्युत भोसले साहेबांनी उल्लेख केला की आपल्या जिल्ह्यामध्ये असंख्य सैनिकांची गाव, असंख्य अशी गावं आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये एक सैनिक शाळा उभं राहणे आणि जसा भोसलेजीने उल्लेख केला की सैनिकांबरोबर अधिकारी पण इथे घडावे, हा ह्या भोसले सैनिक स्कूलच्या माध्यमातून जे भविष्यामध्ये घडणार आहे ते आपल्या जिल्ह्यासाठी अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. हे मी आवर्जून इथे उल्लेख करेन. हा काही नुसता कुठला कार्यक्रम नाहीये, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महत्व आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्या ह्या मातीतून आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी आपण तरुण तरुणींना तयार करण्यासाठी ही सैनिक स्कूल उभी करणार आहोत. हे आपल्यासाठी अतिशय अभिमान वाटण्यासाठी अतिशय अभिमान. जेव्हा मला भोसलेजीने याच्याबद्दल फोन केला आणि माहिती घेतली मला खरंच अभिमान वाटतो. कारण का सन्मान्य राणेसाहेब असो आणि आम्ही सगळेजण आमचं राणे कुटुंब होतो. सैनिक शाळा आणि सैनिक म्हटलं तर आमचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. मी गेल्या आठवड्यात नाशिक मधल्या भोसले मिलिटरी स्कूल मध्ये मला जाण्याची संधी मिळाली, अनुभव घेण्याची संधी मिळाली आणि ते एकंदरीत पूर्ण तो परिसर पाहिल्यानंतर काही विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्याबरोबर जेवायला पण मी बसलो आणि ते सगळं परिसर बघितल्यानंतर भविष्यामध्ये आमच्या ह्या सावंतवाडीमध्ये सिंधुदुर्गामध्ये तशीच एक सैनिक शाळा उभी राहणार आहे हे ऐकल्यानंतर मला निश्चितपणे मला समाधान वाटतं आणि योग्य माणसाकडे ही जबाबदारी दिली गेलेली आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या माध्यमातून
अपेक्षा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या आहेत, ज्या ज्या अपेक्षा माजी सैनिकांच्या आहेत, ते आमच्या अच्युत भोसले साहेब असतील, आमच्या वहिनी असतील, त्यांची पूर्ण टीम निश्चित पद्धतीने पूर्ण करतील असा मला ठाम विश्वास आहे. ठाम विश्वास. मी त्यांना मुद्दाम विचारलं का आम्ही पण खूप संस्था चालवतो, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, पण तुम्ही किती वेळ देताय करायला? मला तिथे की सकाळी 8 वाजता येतो आणि रात्री 8 वाजता जातो, म्हणजे 24 तास या संस्थेला वेळ देणारे अगर नेतृत्व असेल, व्यक्ती असतील, आणि अशाच पद्धतीने अगर आपण नवीन नवीन गोष्टी अगर या संस्थेला अगर आपण वाढवत जात असाल तर संस्था अतिशय योग्य दिशेने जाते असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. म्हणून जेव्हा हा निर्णय आला आणि आपण आता ह्या वर्षी सुरू करता इमारतीचं काम सुरू होत आहे, आणि मग त्या निमित्ताने ज्या पद्धतीने जिल्ह्यातल्या तरुण तरुणींसाठी किंवा देशभर राज्यभरच्या तरुण तरुणी येते, पण आपल्या जिल्ह्यामध्ये एक दर्जेदार अशी सैनिक शाळा आहे, हे आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आता ज्या ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर या निमित्ताने तयार होत आहे, म्हणजे ऑलिम्पिक साईड पूल असेल, इमारत असेल, सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे कुठल्याही दर्जेदार सैनिक शाळेपेक्षा आपली ही शाळा कमी नसणार हे ऐकून मला निश्चित पद्धतीने अभिमान वाटतो. निश्चित पद्धतीने अभिमान वाटतो. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक वेगळा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आतापर्यंत एक वेगळा शौर्याचा आणि संघर्षाचा इतिहास आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला आहे. आपल्याला आठवत असेल काही वर्ष अगोदर हल्ली आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या नेव्हीच्या माध्यमातून आपल्या मालवण किनारपट्टीवर नेव्ही डे आयोजित करण्यात आला. म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासामध्ये आपल्या सिंधुदुर्गाचं असलेलं महत्व हे नजरेसमोर ठेवून हे सैनिक शाळा ही अतिशय योग्य जिल्ह्यामध्ये उभी राहते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज आपल्या जिल्ह्यामध्ये असंख्य तरुण तरुणी, मी काकूची ना ते सांगतो, असंख्य तरुण तरुणी आमच्याकडे येतात, संपर्क करतात की आम्हाला सैनिक बनायचे, आम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन हवं आहे, कुठे जायला पाहिजे, कुठले कोणाशी संपर्क करायला लागेल, आणि आम्ही पण आमच्या माध्यमातून ज्या दिशेने मदत करायची आहे, ज्यांना संपर्क करायचा आम्ही त्यांना सहकार्य करतो. पण आज आता आपल्याच जिल्ह्यामध्ये राहून आपल्याच सावंतवाडीमध्ये अशा पद्धतीची सैनिक शाळा उभी राहते, आणि उद्या आपल्या तरुण तरुणींना जिल्ह्याच्या तरी कुठेही बाहेर न जाता आपल्या जिल्ह्यामध्ये दर्जेदार अशा पद्धतीचं शिक्षण आणि अशा पद्धतीची ट्रेनिंग घेण्याची संधी अगर मिळत असेल तर आपल्या जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. आज सैन्याचं महत्व आणि एकंदरीत आपल्या देशामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या ह्या कारकिर्दीमध्ये आपण आपला देश म्हणून ज्या पद्धतीने कोणालाही आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची जे काही हिंमत देत नाही, त्या काळामध्ये सैनिक बनणं, त्या काळामध्ये आपली ट्रेनिंग योग्यता होणं आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सैनिक किंवा नेव्ही, आर्मी, नेव्ही आणि हे आर्म फोर्स मध्ये जाण्याची संधी भेटणं त्यापेक्षा अजून सुवर्ण संधी कुठली असू शकते. म्हणून मी आमच्या अच्युत भोसलेजींना सांगेन, तुम्ही अतिशय योग्य दिशेने ही सगळी संस्था आपण घेऊन जातात, कुठेही गाजावाजा न करता या संस्थेला योग्य पद्धतीने आकार देऊन या अशा पद्धतीच्या सैनिक शाळांना अगर आपण इथे इन्फ्रास्ट्रक्चर देत असाल तर निश्चित पद्धतीने आपल्याला असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये इथे राज्यभरातून ना देशभरातून विद्यार्थी निश्चित पद्धतीने येतील, याच्यामध्ये काही लोक विचार नाही. हा प्रवास जसं ते बोलत होते तसं ऐकण्यामध्ये सोपा होता, किंवा आमचे सिन्हाजी जसं प्रेझेंटेशन देत होते ते ऐकण्यामध्ये सोपं वाटत होतं, पण त्याच्या मागे जी जी मेहनत झाली, जे जे परिश्रम झाले, जे जे शब्द टाकलं गेलं, जे जे वजन टाकलं गेलं, ते अतिशय महत्वाचं आहे. आपल्या
हे त्यांनी खरं म्हटलं तर आग्रह धरलं, वजन वाटलं, त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचं मनापासून त्यांचे मी धन्यवाद देतो. धन्यवाद. कारण अशा संस्था आपल्या जिल्ह्यामध्ये येणं हे खरं म्हणजे सोपं नाही. तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणून आपली बाजू मांडणं, तिथे त्यांना समजवणं की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीची संस्था द्या, हे असं बोलणं एवढं सोपं नाही. त्याच्यामध्ये काय काय करावं लागलं असेल, किती मेहनत करायला लागली असेल, काय काय कागदपत्र लागले असतील, हे आपल्याला विचार करण्याच्या पलीकडे आहे. पण तरी आज या पुढचा प्रवास हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. भविष्यामध्ये जेव्हा इकडून सैनिक घडतील, अधिकारी घडतील आणि जेव्हा त्या मोठ्यातल्या मोठ्या आर्मी किंवा आर्म फोर्सेसच्या पदावर जेव्हा ते जाऊन बसतील आणि ते त्यांच्या ओळख सांगत असताना अभिमानाने जेव्हा सांगतील की माझं सगळं शिक्षण आणि ट्रेनिंग मला भोसले सैनिक स्कूल सावंतवाडी सिंधुदुर्गातून मिळाले, हे ऐकण्यापेक्षा कुठलीही मोठी गोष्ट कुठलीच मोठी गोष्ट. आज जेव्हा आपण मोठ्यातल्या मोठ्या आपल्या इकडे सैनिक किंवा माजी सैनिकांचं जेव्हा नाव आहे आमच्या वैभववाडीमध्ये कैलास वर्षी कौस्तुभ राव राणेसारखे मोठ्यातले जेव्हा नावं आम्ही ऐकतो, आम्हाला शहीद झाल्यानंतर जो काही एकंदरीत जे काही वातावरण आमच्या वैभववाडीमध्ये सिंधुदुर्गामध्ये आम्हाला अभिमान वाटला की आमच्या इकडचा तरुण आज देशासाठी त्यांनी एवढा मोठा बलिदान दिला, शहीद झाला. याच्यापेक्षा हे एक नागरिक म्हणून आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अशाच पद्धतीने आपण सगळेजण जेव्हा इथे आला, असंख्य माजी सैनिकांना माझ्यासमोर आहे, संस्था देखील आहेत, अतिशय ऍक्टिव्ह पद्धतीने ते आमच्या जिल्ह्यामध्ये काम करतात. आणि म्हणून मी अजून सांगेन, नुसतं आपल्या इथले उद्घाटन प्रसंगी आपलं नुसतं भाषण देण्यासाठी आम्ही आलेलो नाही. तुम्हाला ह्या पूर्ण प्रवासामध्ये सैनिक शाळेच्या मी असो, आमचे दीपक केसरकर साहेब असो, कुठे काही म्हणत असेल, कुठे काही अडचण असेल, कुठेही काय वेळावाकडे काय होत असेल, फक्त एक फोन करा, तुमचा प्रश्न समोर निर्माण होणार नाही. एवढं शब्द पण देऊन तुम्हाला नुसतं इथे तुमच्याकडे येऊन सत्ता स्वीकारण्यापलीकडे तुमच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये तुम्ही एवढे विद्यार्थी घडवताय, त्यांचं भविष्य घडवताय. म्हणून कोणीही तुम्हाला इथे काही वेळावाकडे करत असेल, काही त्रास देत असेल तर तुम्ही आम्हाला आठवण करा. त्रास दूर करण्यामध्ये आमचं यश आहे. फक्त आठवण करा, शेवटी आम्ही बसतो त्याच्यासाठी आहे. तसं म्हटलं तर पालकमंत्री असो की आम्ही आता दीपकजी राहिले पालक, आम्ही तसे जिल्ह्याचे पालकमंत्री असतो आणि तंटामुक्त अध्यक्ष पण तंटे मिटवणं आणि विकास करणं हे आमचं काम आहे. आणि म्हणून अच्युतजींना सांगितलं तुम्ही निश्चित करा, आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम एवढी मोठी संस्था आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करताय. तुम्हाला येणारा अडचण हे तुमचं नाही, हे नितेश राणेंचं असेल आणि दूर करणं पण माझी जबाबदारी असेल. हा शब्द सन्मान्य राणे साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये शिक्षणाला आणि या संस्था उभा करण्यामध्ये नेहमी मदत केली आहे आणि त्याला महत्व दिले. आज असंख्य मोठ्यातल्या मोठ्या संस्था आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. राणे साहेबांनी स्वतः पण मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, एग्रीकल्चरल कॉलेज सगळ्यात जास्त आपल्या मुलं मुली शिक्षणामध्ये चांगल्या दर्जेदार शिक्षण घेतलं पाहिजे. त्यांनी मुंबई, पुणे, नाशिककडे न जाता आमच्या सिंधुदुर्गामध्ये राहून दर्जेदार शिक्षण त्यांना कसं भेटेल यासाठी आम्ही सातत्याने आतापर्यंत प्रयत्न करत आलेलो आहे. याचाच परिणाम म्हणून 10वी आणि 12वीचे निकाल बघा, साक्षरतेचं प्रमाण बघा, कशामध्ये पण आमचा सिंधुदुर्ग मागे नाही. हे आम्ही अभिमानाने आज त्या निमित्ताने सांगतो, अभिमानाने सांगतो. आदरणीय केसरकर साहेबांनी पण शिक्षण खात्यात सांभाळत असताना असंख्य महत्वाचे निर्णय त्या खुर्चीवर बसून घेतल्यामुळे शिक्षणामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये क्रांतिकारी बदल झालेले आहे. पण या सगळ्या गोष्टी आज इथे फक्त एक चीफ गेस्ट म्हणून न येता, प्रमुख अतिथी म्हणून न येता, अतुलजींना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि तुम्हाला ताकद देण्यासाठी पण ह्या व्यासपीठावर उभे आहोत. काही संदेश देण्यासाठी पण मी इथे आवर्जून आलेलो आहोत. कोणीही माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी
काही चांगलं करत असेल, अभिमानाचा काही कुठली अभिमान वाटणार असेल, कुठली संस्था इथे आणत असेल, उभी करत असेल, तर जिल्ह्याचा पालकमंत्रीच्या पलीकडे या जिल्ह्याचा एक सतत नागरिक म्हणून मी तुमच्यावर सदैव उभा आहे, हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. म्हणून आपण अतिशय योग्य दिशेने वाटचाल करत आहात. आज आपल्या इथे येणं हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट. मी काय नुसतं इथे तुम्ही बोलवलं म्हणून आलो नाही, पण त्याचबरोबर माझ्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि एक चांगली सैनिक स्कूल उद्या उभी राहणार आहे, त्याला माझी मदत काय असेल, माझा हातभार काय लावू शकतो, मी त्या व्यासपीठावर उभं राहून तुम्हाला ताकद कशी देऊ शकतो, ह्यासाठी मी आवर्जून इथे तुम्हाला भेटण्यासाठी आणि या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी आलेलो. म्हणून पुढे वाटचाल करत असताना अजून बोलतेजी असतील आणि त्याचे सर्व जेवढे सहकारी आहेत त्यांना मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही कुठलीही चिंता करू नका. तुम्ही तुमच्या शैक्षणात तुमच्या संस्थेचं काम अतिशय आत्मविश्वासाने पुढे घेऊन जावा. आमच्या कोकणामध्ये तसे विषय असतात, थोडे मागे पुढे, कोणी थोडं पुढे गेलं तर थोडं घेतणारे प्रकार असतात, अनुभव आहे त्या गोष्टी, म्हणून त्याची चिंता करू नका. आता आम्ही कसे त्याच्यामध्ये एकदम ट्रेनिंग आम्हाला मिळालेलं आहे. सैनिकांसाठी कसं बॉम्बेवर उभं राहून आपल्या देशाचं संरक्षण करण्याची जशी ट्रेनिंग असते तशी आम्हाला पण काही गोष्टीची ट्रेनिंग राज्यसभे म्हणून आता झालेला आहे. कुठलाही चांगला प्रकल्प आपल्याकडे आला तर 2-4% आपल्याकडे ठरलेले आहे, ते बरोबर विरोध करणार आणि कसं काय घेतलंय त्याचे त्यांचे कार्यक्रम असतात आणि मग काही वर्षानंतर ते आपल्या मुलांचे ऍडमिशन घेऊन तिथे सर्व पुढे पण उभे असतात. काही अनुभव नाही. नाहीतर बघा आपल्या इकडे मालवणला श्रीवाट प्रकल्प उभा राहिला असता आतापर्यंत, एअरपोर्ट अजूनपर्यंत एवढं उशीर झाला नसता, असं उदाहरण नाही. पण भोसलेजींना सांगितलं तुम्ही निश्चित करा, आम्ही पण आमच्या त्या सगळ्यातून आम्ही आता शिकून परत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादामुळे परत एकदा आज आम्ही मुख्य केंद्रस्थानी आलेलो आहे. जुन्या झालेल्या चुका परत होता कामा नये एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ आणि लागेल ती ताकद तुमच्या मागे उभी करू, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आणि परत एकदा मला आणि माझ्या सर्व सहकार्यांना इथे बोलवल्याबद्दल आपल्या मनापासून मी आपले आभार मानतो. या पूर्ण प्रवासामध्ये आमच्या परिवाराचे असो आणि सगळे जे सदस्यांनी एकत्र मिळून ज्या पद्धतीने आपण एक सिंधुदुर्ग म्हणून एक कुटुंब म्हणून आज आपण ज्या पद्धतीने वाटचाल करतोय, याहीसाठी मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो.